लेडी सिंघम सादिया तांबोळीची प्रेरणादायी कार्यशैली, दुर्गम भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणाऱ्या महिला वन अधिकारी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीवर तत्परतेने पंचनामे करत दिलासा। चंदगड तालुक्यातील हेरे परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी संकटात सापडले असताना वन विभागातील केवळ 24 वर्षाची तरुण महिला अधिकारी सादिया तांबोळी यांनी लेडी सिंघम सारखी भूमिका बजावत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम हाती घेतले आहे। नांदवडे, शिप्पूर, कोनेवाडी, कोळिंद्रे, सावर्डे, आसगाव, सुळे, खामदळे, गुडवळे अशा सुमारे 25 गावांचा फॉरेस्ट विभाग, जिथे गवे, रानडुक्कर, हत्ती, कोल्हे यांचा सतत वावर असतो, यामुळे दररोज शेतपिकाचे नुकसान होते। अशा दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या फोन कॉलवरून प्रतिसाद देत सादिया तांबोळी स्वतः दुचाकीवरून अथवा पायपीट करत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात आणि प्रत्यक्ष पंचनामे करतात। त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने त्यांनी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे। विशेष म्हणजे रविवारची सुट्टीही त्या विसरतात आणि शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर राहतात। त्यांच्या या कार्यशैलीचे परिसरात विशेष कौतुक होत असून त्यांना वर्दीतील आपुलकीचा स्पर्श अशी लोकांमध्ये ओळख मिळाली आहे। फक्त पंचनामेच नव्हे तर वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या जीवितहानीपासून वाचण्यासाठी योग्य मार्गदर्शन, जंगलतोडी विरोधात गस्त, वृक्ष लागवडीसाठी जनजागृती असे अनेक उपक्रम त्या करत आहेत। गच्च झाडी, डोंगराळ वाटा, दलदलीचे रस्ते आणि जंगलाच्या कुशीत वसलेली शेती या साऱ्या अडचणींना न जुमानता त्या निर्भयतेने सेवा बजावत आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंना तिच्या हसऱ्या भेटीने दिलासा मिळतो, हेच तिच्या कार्याचं खरं यश मानलं जात आहे। सादिया तांबोळी यांचे हे कार्य शासन आणि प्रशासनाच्या सेवांमध्ये मानवी संवेदनशीलतेचा आदर्श उदाहरण म्हणून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।